नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगाव शहरात पुणे येथील मानवाधिकार कार्यकर्त्या सोनाली पवार यांच्या नेतृत्वाखाली मसगा महाविद्यालय अर्थात कॉलेज ग्राउंड येथे नशामुक्ती अभियानाचा प्रभावी कार्यक्रम उत्साहात पार पडला। युवकांना व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आयोजित या उपक्रमाने शहरात जागरूकतेचा ठोस संदेश दिला। अहिंसा सर्कल येथून काढण्यात आलेल्या रॅलीत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे अनुयायी, वीर भगतसिंग अकॅडमीचे विद्यार्थी तसेच KBH विद्यालय आणि राजस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे काबरा विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी हातात नशाविरोधी संदेश असलेले पोस्टर्स आणि बॅनर घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। रॅली मसगा महाविद्यालयाच्या मैदानात येऊन पोहोचली आणि तेथे मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली। कार्यक्रमाची सुरुवात केशव शंखनाद पथक यांच्या शंखनादाने झाली। त्या मंगलध्वनीने उपस्थितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली। त्यानंतर कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज निकम यांनी व्यसन विरोधातील पोलिसांच्या कारवायांची माहिती देत युवकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले। यानंतर सोनालीताई पवार यांनी आपल्या भाषणात व्यसन ही संपूर्ण समाजासाठी घातक समस्या असल्याचे स्पष्ट केले। युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी मालेगावमध्ये किमान 2 डी-ॲडिक्शन सेंटर सुरू करण्यात यावीत, शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमित जनजागृती सत्रे राबवली जावीत आणि प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। युवकांना योग्य दिशा देण्यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घ्यावा असेही त्यांनी अधोरेखित केले। त्यानंतर डॉक्टर उज्ज्वल कापडनीस यांनी व्यसनमुक्तीसाठी वैद्यकीय उपचार, मानसिक समुपदेशन आणि कुटुंबाच्या पाठबळाचे महत्त्व स्पष्ट केले। भाषणांनंतर कार्यक्रमाच्या शेवटी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या व्यसनमुक्ती पथकाने प्रभावी पथनाट्य सादर केले। या नाट्यप्रयोगातून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रभावीपणे मांडण्यात आला। उपस्थितांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शेवटी सर्वांनी नशामुक्त समाजाचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। शांत, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेला हा उपक्रम मालेगावमध्ये व्यसनमुक्तीच्या चळवळीला नवे बळ देणारा ठरला। पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज। आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राइब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या।